नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा यांच्या गैरहजेरीत फडणवीसांची जोरदार भाषण. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवत महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर चालवत आहे. काल अर्थातच 27 सप्टेंबरला हा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे संपन्न झाला. खरं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. पण जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासूनच याची चर्चा आहे. महायुती सरकारची आतापर्यंतची सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून या योजनेला ओळखले जात आहे. मात्र या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आला आहे. या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून लाडकी बहीण योजना असे नाव फ्लेक्सवर झळकवत अनेकदा या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.